महाड तालुक्यातील कोळसे येथील लाखोंच्या घरफोडीचा छडा लावून हस्तगत करण्यात आलेले सोन्याचे दागिने बुधवारी महाड शहर पोलिसांनी मूळ मालकास परत केले। नव्याने रुजू झालेले पोलीस निरीक्षक संदीप भोसले यांच्या प्रमुख उपस्थितीत हा कार्यक्रम पार पडला। मे 2025 मध्ये कोळसे दत्तवाडी येथे एका लग्नघरात अज्ञात चोरट्यांनी घरफोडी करून सुमारे 4,65,000 रुपयांचे सोन्याचे दागिने लंपास केले होते। या प्रकरणी 8 मे 2025 रोजी महाड शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता। या प्रकरणात पोलिसांनी वेगाने तपास करीत आरोपींना अटक करून चोरीचे सर्व दागिने हस्तगत केले होते। उपविभागीय पोलीस अधिकारी शंकर काळे तसेच तत्कालीन पोलीस निरीक्षक संतोष जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक श्री गर्जे यांनी या गुन्ह्याचा तपास केला। तपास पथकातील मनीष भोयर, हर्षाली डवळे, प्रकाश विनेरकर, प्रतीक कदम आणि धनराज आंधळे यांचे योगदानही महत्त्वाचे ठरले। बुधवारी 25 फेब्रुवारी 2026 रोजी आवश्यक कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून हस्तगत दागिने मूळ मालकाला परत करण्यात आले। पोलिसांच्या तत्पर आणि काटेकोर तपासामुळेच आमचे दागिने आम्हाला परत मिळाले असल्याची भावना यावेळी दागिने मालकाकडून व्यक्त करण्यात आली असून त्यांनी महाड शहर पोलिसांचे मनापासून धन्यवाद मानले आहेत। या कारवाईमुळे तालुक्यातील नागरिकांमध्ये सुरक्षिततेची भावना वाढली असून पोलिसांच्या कार्याचे सर्वत्र कौतुक होत आहे। स्टेशन गुन्हा रजिस्टर नंबर 46/25 भारतीय न्याय संहिता कलम 305, 316, 235 प्रमाणे घरफोडीचा गुन्हा दाखल होता। सदर गुन्ह्याचा उघडकीस आणण्याच्या दृष्टीने आमचे डीबी पथकाचे PSI गर्जे व त्यांची टीम यांनी सदरचा गुन्हा उघडकीस आणून या गुन्ह्यामधील जो चोरीस गेलेला मुद्देमाल होता तो 100% हस्तगत करण्यामध्ये यश मिळवलेलं होतं। सदरचा मुद्देमाल हा माननीय न्यायालयाच्या आदेशाने फिर्यादी यांना परत देण्याबाबत आदेश झाले होते। त्या आदेशानुसार आज रोजी यातील फिर्यादी कल्याण मनोहर शिंदे यांना आज आपण हा चोरीस गेलेला मुद्देमाल परत देत आहे। हे आमचे दागिने एप्रिल 2025 मध्ये माझ्या बहिणीच्या लग्नामध्ये चोरीस गेले होते आणि हे दागिने आम्हाला पोलिसांनी उत्तम तपास करून आम्हाला आमचे दागिने परत दिलेत आणि त्याबद्दल पोलिसांचे आभार मानतो। तुम्ही पाहत आहात विस्टा न्यूज मराठी।